श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत डबल लेअरचं गुढी वस्त्र. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल लेअरमध्येच गुढी वस्त्र बघितलं होतं, फक्त सिंगल पीसमध्ये. आज आपण डबल पीसमध्ये गुढी वस्त्र बघणार आहोत. त्यासाठी आपण कपडा 1 मीटरचा घेतलेला आहे. ही माझ्याकडे एक साडी होती, ज्या साडीमध्ये मी आधीच लहान मुलींसाठी फ्रॉक आणि साड्या शिवल्या होत्या, त्यामुळे ती मधून कट करून अशी अर्धी साडी होती. मी तीच साडी इथे आता यूज करणार आहे. आपण 1-1 मीटरचे 2 पीस कट करणार आहोत. उंचीला तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही माप घेऊ शकता. माझी ही मधून कट केलेली साडी असल्यामुळे माझं माप फक्त 22 इंच आलं आहे आणि मी तेवढंच 22 इंचाचंच माप इथे टाकणार आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही 25 किंवा 30 इंचापर्यंत गुढीची उंची घेऊ शकता. लांबीला आपण 1 मीटर पूर्ण साडी घेतलेली आहे. 1-1 मीटरचे असे 2 पार्ट घेणार आहे, म्हणजे ते 2 मीटर आपल्याला याला साडी लागणार आहे, कपडा लागणार आहे. इथे मी आता 1 मीटरच्या ह्याच्यावरती मी इथे कट करून घेते. हा आपला एक पार्ट झाला जो लांब असणार आहे. दुसरा पार्ट आपल्याला याच्यापेक्षा उंचीला कमी घ्यायचा आहे. तोही पूर्ण 1 मीटरचाच घ्यायचा आहे लांबीला, पण उंचीला कमी घ्यायचा आहे. आता हा आपला जो मेन पार्ट आहे तो 22 इंचाचा आहे उंचीला. आता हा मेन पार्ट 22 इंचाचा एक आपण कट केला आहे. आता हा आपल्याला थोडा कमी घ्यायचा आहे, त्यापेक्षा हाफ घ्यायचा आहे. तर आपण 13 इंच किंवा 14 इंचाचा घेऊ शकतो, 12 इंचाचा सुद्धा घेऊ शकतो, पण मी इथे 13 इंचाचा घेणार आहे. 13 इंच मला उंची हवी आहे, मग मी 13 इंच उंची घेताना मी इथून 13 इंच घेईन. 13 इंचावरती मार्क करून मी 1 मीटरचा हाही कपडा मी कट करून घेईन. असे आपले 2 लेअर होतील. जो एक आपला 22 इंच उंचीचा असेल आणि दुसरा आपला 13 इंच उंचीचा असेल. लांबीला आपला 1-1 मीटरच असेल. मी हे कट करून घेते. मीटरचे आपल्याला 2 पीस मिळाले. एक उंचीने जास्त आहे आणि एक उंचीने कमी आहे. हे आपले 2 पार्ट झाले. आता हे दोन्ही पार्ट असे एकमेकांवर ठेवायचे आणि इथून कॉर्नरने हे पूर्ण जॉईन करायचं, ह्याला अटॅच करायचं आणि ह्या कडेने दोन्ही पीस एकावर एक ठेवून कडेने शिलाई मारून घ्यायची पूर्ण, आणि इथूनही कडेने इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची. हे अटॅच करायचं. हे ओपनच ठेवायचं, हा भाग ओपन ठेवायचा, बाकी हे तीनही भाग आपण एक शिलाई मारून घेऊ. शिलाई मारून झाल्यावरती हे आपण आतल्या बाजूला डबल फोल्ड करायचे. डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आतून. याला पूर्ण डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची पूर्ण कडेला, खालच्या पीसपर्यंत, दोन्ही भागांना, इथेही आणि ह्या कॉर्नरलाही. इथेही डबल शिलाई मारून, डबल फोल्ड करून शिलाई मारून किनार पूर्ण आपण मारून घ्यायची. इथे मी साईडने उंचीला डबल फोल्ड करून घेतलं आहे. आतल्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या साईडने मी ओपन ठेवला आहे, जो वरचा लेअर आहे, आणि वरून दोन्ही पीस अटॅच करून मी दुसऱ्या बाजूनेही डबल फोल्ड करून घेतला आहे. आणि आता आपण त्याला प्लेट पाडून घेऊ. जसं आपण एकावर एक चुन्या ठेवतो तशा एकावर एक त्या प्लेट ठेवून घ्यायच्या. जेवढ्या आपल्याला लांबीला हव्या आहेत तेवढ्या, 2 इंचाच्या, 1.5 इंचाच्या, जशा तुम्हाला जमतील तशा एकावर एक प्लेट ठेवून घेऊया. प्लेट्स काढण्याची ही एक पद्धत झाली. एकावर एक प्लेट्स ठेवून आपण त्या प्लेट्स काढू शकतो. मी अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. जशा आपण साडीच्या निऱ्या काढतो तशा आपण बोटांमध्ये धरून सेम निऱ्यांसारख्याच निऱ्या काढाव्यात. जेवढ्या आपल्याला हव्यात तेवढ्या मापात बोटांवरतीच ठेवून त्या निऱ्या काढून घ्याव्या आणि नंतर त्या एकावर एक ठेवून आपण ॲडजस्ट करून
तिथे एक शिलाई मारून घ्यायची. पण त्या ॲडजस्ट करताना त्या निऱ्या अशा ॲडजस्ट करायच्या की प्रत्येक निरीच्या मध्ये निदान 1/2 इंचापेक्षा कमी अंतर असेल, अशा त्या प्लेट्स थोड्या पुढे पुढे सरकवून ठेवून आपण एक शिलाई मारून घ्यायची त्या प्लेट्सना. आणि नंतर जिथे आपण साईडने डबल फोल्ड केलं होतं उंचीला, तिथे आपण गोल्डन कलरची एक लेस लावून घ्यायची उभ्या दोन्ही बाजूंना. आणि आता आपण ते अंतर मोजायचं. तो जो गॅप आहे तो मोजायचा की किती आहे. आता माझ्या इथे 4.5 इंच येतं. आता आपल्याला वरती काठी अडकवण्यासाठी टोपीसारखं एक पॉकेट करायचं आहे. त्यामुळे हे 4.5 इंचाचं माप आहे. तर मी 3 तुकडे कट करून घेतले आहेत कपड्याचे. कारण की साडीचा कपडा असल्यामुळे पातळ असतो, त्यामुळे मागच्या बाजूला आपण डबल पीस लावणार आहोत, पुढच्या बाजूला आपण किनारीचा पीस लावणार आहोत. आता 4.5 इंच माझं हे माप असल्यामुळे मी ते तुकडे 5.5 इंचामध्ये कट केलेले आहेत. दोन्ही साईडला आपण अर्धा इंच सोडायचं आहे. उंचीला आपण 6 इंच घेतला आहे. गोल्डन किनारीचा जो पीस आहे तो सरळ पीस आपण जो गुढीचं वस्त्र तयार केलं आहे त्यावर तो आपण उलटा ठेवायचा आणि दोन्ही साईडने अर्धा इंच सोडून आपण त्याच्यावर एक आडवी शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूला थोडा ठेवायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर उलटवून तो आपण सरळ बाजूने एक दाब शिलाई मारून घ्यायची. ही मी दाखवते आहे, दाब शिलाई मारलेली आहे. दुसरे जे 2 पीस उरले होते त्यांना आपण एकत्र करून आतल्या बाजूने डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे. ते आता आपण असे वर ठेवायचे, गोल्डन पीसच्या वर ठेवायचे आणि जिथे आपण कडेने अर्धा इंच सोडलं होतं तिथून आपण शिलाई सुरू करायची आणि पूर्ण चौकोनला आपण शिलाई मारून घ्यायची अर्धा इंच जे सोडलं होतं तिथून. आणि जो आपण डबल फोल्ड केलेला आहे तो भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे. हे आपण 3ही बाजूने शिलाई मारून घेतली आहे पूर्ण. आणि इथे आपण दोऱ्या अटॅच केल्या आहेत आतून. नट इथे अटॅच केली, एक इथे आणि एक इथे. दोरा अटॅच करून आता आपण हे उलटवायचं. त्याचे कोपरे व्यवस्थित काढून घेतले. ही पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू. मग असा एक कप्पा तयार होतो जिथे आपण काठी अडकवू शकतो. काठी अडकवून आपण ह्या दोऱ्या अशा दोन्ही पण बांधून टाकायच्या गोल फिरवून काठीला. आणि नॉट केलेत, नॉटला मी लटकन केलेत. नॉट अर्धा मीटरच्या लावायच्या. खूप छान आणि खूप सुंदर असं गुढी वस्त्र शिवून तयार आहे. खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी गुढी वस्त्र कसं तयार करायचं ते दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.